नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. काल 101 मिलीलीटर पावसाची नोंद झाली. आज देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. 14 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सकाळी विसरवाडी परिसरातील पूल पाण्याखाली गेल्याने महामार्ग बंद झाला. तर नवापूर तालुक्यातील कोळदा येथे रेल्वे स्थानकाचा रेल्वे रूळ पाण्याखाली गेला आहे. पॅसेंजर रेल्वे रुळावर पाणी असताना हळूवारपणे मार्गस्थ होताना दिसून आलेत. ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. अंजने गावातून मोटरसायकल धोकेदायक पद्धतीने काढताना एक युवक दिसून आला. आपल्या जीवावर बितेल असं कृत्य करू नये. अतिवृष्टीने तालुक्यातील अनेक गावातील घरांची पडझड झाली आहे. नवापूर तालुक्यातील रंगावली, रायंगण, नेसू, सरफणी आदी नद्यांना पूर आलाय. नागरिकांनी नदी नाल्याकडे जाऊ नये, मासेमारी करू नये, सेल्फी किंवा फोटोग्राफी काढू नये असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे. दरम्यान पावसामुळे पूर्व पट्ट्यातील ढोरपाडा, बर्डीपाडा आणि गडदाणी या गावांच्यावर डोंगराच्या पायथ्याशी असलेला लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे. रंगावली धरण देखील भरले आहे. या धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. नवापूर तालुक्यात सर्व मंडळांमध्ये गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळं नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. तरी याद्वारे नागरिकांना सूचना करण्यात येते की नदीकाठी अनावश्यकरित्या फिरायला जाऊ नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये. त्याचबरोबर सर्व प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तयार आहे. कुठलीही काही अडचण असल्यास स्थानिक तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.